म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले होते आणि छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल, पोर्तुगीज, आदिलशाही सर्वांवर त्यांचा एक वचक निर्माण केला. तर अशा काळामध्ये जगद्गुरु संत तुकारामांचे सुपुत्र महादेव महाराज यांच्या मनात काय आलं, देहू ते पंढरपूर असा संत तुकारामांचा पालखी सोहळा सुरू करावा. तर 1682 साली हे महादेव महाराज शंभूराजांच्या भेटीला आले. त्यावेळी त्यांनी ही पालखी सोहळ्याची त्यांची जी इच्छा होती मनामध्ये ती शंभूराजांच्या पुढे व्यक्त केली. या पालखी सोहळ्याला सगळ्यात मोठा अडथळा कोण होता माहितीये? दख्खनेत उतरलेला औरंगजेब. औरंगजेबाचे जे मुघल सैन्य होतं ते या पंढरीच्या वारीला उपद्रव देत होते. तर महादेव महाराजांनी त्या शंभूराजांपुढे त्यांची व्यथा मांडली. शंभूराजांनी तात्काळ असे आदेश दिले की या पालखी सोहळ्याला स्वराज्याचे मावळे संरक्षण देतील. महाराजांनी त्या पालखी सोहळ्याला किंवा त्या वारीला इनाम चालू केलं. तर 1685 साली जगद्गुरु संत तुकारामांचे जे धाकटे सुपुत्र होते तपोनिधी नारायण महाराज त्यांनी खऱ्या अर्थाने पालखी सोहळा सुरू केला. म्हणजे त्यांनी सुरुवातीला देहूमधून